ठाणे जिल्ह्याला विशेषतः बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात 20%च्या जवळपास पाणीसाठा पोहोचला होता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून या धरण क्षेत्रात देखील पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे। 30 जूनला या धरणामध्ये 21.74% इतका पाणीसाठा शिल्लक होता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात देखील पाऊस पडत आहे। त्यामुळे 1 जुलैला बारवी धरणाचा पाणीसाठा वाढून तो 21.88% इतका झालाय। पावसाचा जोर बुधवारी देखील कायम होता आणि त्यामुळे बारवी धरणामध्ये 1 जुलैला जवळपास 77.60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळेच धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढून तो 22.45% इतका झालाय। गेल्या 2 दिवसात बारवी धरणात 2% पाणीसाठा वाढलाय। हळूहळू बारवी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईचं संकट लवकरच दूर होण्याची शक्यता आहे। शिवाय येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर त्याचबरोबर भिवंडी या शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।